भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या संदर्भात मी काय बोलू. देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच गेल्या 2 दिवसापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे, महायुतीमध्ये नेत्यांनी वक्तव्य करताना विचार करून आणि भान ठेवून वक्तव्य करावं. भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भात प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की महायुती आहे, या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. का वाटतं ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की तुमचे खासदार जास्त येतील म्हणून याचा अर्थ की तुम्हाला आमदार देखील जास्त मिळतील असं देखील त्यांनी बोललं. ते काय म्हणतात यावर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. आमचे खासदार जास्त आलेले आहेत. आम्हाला जी मतं मिळालेली आहेत, ज्या फरकांनी आम्ही निवडून आलेलो आहोत, जागा किती लढवल्या आणि किती निवडून आल्या हे सर्व जनतेसमोर आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं मला काही योग्य वाटत नाही. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना काय बोलावं किंवा काय बोलू नये हा सल्ला मी देणं योग्य वाटत नाही. त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया देत नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितले मुस्लिम आदिवासींना आधी विश्वासात घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, कारण मोठा फटका संविधानामुळे मुस्लिम आणि आदिवासींचा या ठिकाणी महायुतीला बसलेला आहे. हे बघा, आघाडीवाल्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे, लोकांमध्ये गैरसमज निर्माण केलेला आहे, तो दूर करणं गरजेचं आहे. संविधान बदलणार अशा पद्धतीचा जो प्रचार झालेला आहे, प्रसार झालेला आहे, ते चुकीचं आहे हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. विश्वासात घेऊन ते सांगणं गरजेचं आहे. विशिष्ट समुदायाला चुकीच्या पद्धतीने, विशिष्ट धर्माच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने भडकवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना विश्वास देणं तर गरजेचंच आहे. ते काय अयोग्य नाही आहे. त्यांना विश्वास देणं की त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांचा जो मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेणार नाही, याबद्दल आपण विश्वास देणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याही लक्षात येईल आता एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टी केल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याही ह्या गोष्टी लक्षात येतील. सर, काल शपथविधी सोहळ्याला तुम्ही होता. कालचा मोठा सोहळा पाहिला आणि जी खाती होती मागच्या टर्ममध्ये तीच खाती पुन्हा देण्यात आली. गृह खाता असेल, संरक्षण मंत्री खाता असेल. नाही, खाते वाटप कुठे झालं आहे? अजून नावं आली चर्चेमध्ये समोर आली. नाही, अजून मला तरी वाटत नाही काही खाते वाटप झालेलं आहे. आणि हा शेवटी निर्णय नेत्यांचा आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत, काहीतरी मिळावं, देवा मला पाव तुला बिस्किट, अशा कारणासाठी नाही आहोत. एक हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही युती आहे, नैसर्गिक युती आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे, त्यांची हॅट्रिक व्हावी आणि स्वच्छ अशी महायुती आहे ती पुढे कायम ठेवावी, या हेतूने आम्ही युतीमध्ये आहोत. आम्हाला काय दिलं आणि काय देणार आहात आणि काय मागणार आहोत यासाठी आम्ही त्या महायुतीमध्ये नाही आहोत. सर, आज आमदारांबरोबर खासदारांची देखील बैठक बोलवलेली आहे. हां, आमदारांची बैठक आहे. खासदारांची पण देखील आता बोलणं खासदार कामाचा आढावा आहे, रेग्युलर पद्धत आहे. पक्षाची बैठका सुरूच होत असतात, त्यासाठी असं वेगळं काही नाही आहे. सर, संजय राऊतांनी असा दावा केला आहे की विधानसभेमध्ये 180 ते 185 जागा आम्ही जिंकणार, असा दावा केला. संजय राऊत यांना जर एवढी मोठी विश्वास आहे तर कायम त्यांना जे बोलत असतात की पाठीमागच्या दारातून आला, आमची लोकंसुद्धा त्यांना बोलत असतात आमच्या मतांवरती निवडून आला, तर ती त्यांची प्रतिमा पुसण्याकरता त्यांनी लोकसभेला उभं राहायला पाहिजे होतं ना. त्यांना एवढा विश्वास आहे किंवा विश्वास होता तर लोकसभेला का नाही उभे राहिले? उभं राहायचं, लोकांमधून निवडून यायचं. आता आमदारकीला उभं राहावं म्हणा, सुनील रावच्या जागी त्यांनी उभं राहावं, निवडून यावं त्यांनी. एवढा विश्वास आहे तर कशाला पाठीमागच्या दाराने येतात आणि आयुष्यभर ते बोलून घेतात 6 वर्ष. नेहमीच ते आकडेवारी समोर आणत असतात
आणि सरकार पडेल असं देखील म्हणत असतात. मी नेहमीच म्हणतो त्याला मानसिक आजार झालेला आहे आणि त्यामुळे ते तशा पद्धतीच्या चर्चा करतात. सर, वडेट्टीवार सांगतायत की 40 आमदार महाविकास आघाडीमध्ये येणार आहेत, शिंदे गटाचे आणि ठाकरे. ज्या पद्धतीने तुम्ही 2 खासदार म्हणाले तिकडे देखील आता उलट वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलं, त्यांच्यामुळे मी काम केलं असं ते ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणच्या ज्या खासदार निवडून आलेल्या आहेत, धानोरकर मॅडम यांना जाऊन विचारा त्यांची पक्षातील प्रामाणिकता काय आहे, ती त्यांचं मत धानोरकर मॅडमचं काय आहे, वडेट्टीवारांनी विभागात काय केलं, मतदारसंघात काय केलं, याचं उत्तर ज्या खासदार आल्या धानोरकर मॅडम त्या देतील आणि त्यानंतर वडेट्टीवारांनी आमच्यावर टीका करावी. आधी प्रथम तुमच्या पक्षाशी प्रामाणिक आहात का, आणि वडेट्टीवार काय आम्हाला सांगतायत, वडेट्टीवारांचा इतिहास बघा. आधी शिवसेनेत होते आणि नंतर कुठे जाणार होते, आता कुठे आहेत, पुढे कुठे जातील हे लोकांच्या लक्षात येईल. धानोरकर ज्या खासदार आलेल्या आहेत त्यांना विचारा वडेट्टीवारांनी त्यांना पाडण्याकरता किती प्रयत्न केले होते. आधी स्वतःच्या पक्षाची प्रामाणिक राहा, मग आमच्यावरती टीका करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.